महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 8 महिन्यापूर्वी मालवण राजकुटीचं अनावरण करण्यात आलं आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसापूर्वीच हा पुतळा अचानक कोसळला आणि संपूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात शिवभक्तातून संतापाची लाट उसळलेली आहे। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक म्हणजे बांधकाम सल्लागार आहेत ते कोल्हापुरातले चेतन पाटील आणि दुसरे म्हणजे जयदीप आपटे। आपण सध्या आहोत कोल्हापुरातले जे बांधकाम सल्लागार होते चेतन पाटील यांच्या घरासमोर आणि आपण ही सगळी दृश्य पाहत आहोत की चेतन पाटील सध्या आपल्या कुटुंबासहित फरार आहेत। कालच मालवण पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली, त्यावेळी हे फरार असल्याचं समोर आलं। हे आपण सगळी दृश्य पाहत आहोत की चेतन पाटील हे कोल्हापुरातले आहेत आणि त्या सगळ्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी बांधकाम सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि ही घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत। शिवभक्त तीव्र संताप झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं 2 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। एक म्हणजे जयदीप आपटे आणि दुसरे बांधकाम सल्लागार आहेत ते चेतन पाटील आणि चेतन पाटील यांच्या घरासमोरच आपण ही सगळी दृश्य पाहत आहोत की सध्या चेतन पाटील आपल्या कुटुंबासमेत फरार आहेत। काल मालवण पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आणि ही सगळी माहिती फरार झाल्याची समोर आली। आता सध्या चेतन पाटील यांचा मालवण पोलीस असतील कोल्हापूर पोलीस असतील शोध घेत आहेत। या आपल्याला सगळी दृष्टी पाहतात की घराला कुलूप लावून चेतन पाटील आता फरार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।